हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मित अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर ना तुम्ही आत्ता घड्याळीमध्ये बरोबर बघितलं की 9:10 झालेले आहेत आणि मी घेतलेलं आहे सकाळच्या क्लिनिंगच्या कामाला. सकाळी उठल्याबरोबर ना अंगणाची साफसफाई, पाणी टाकायचं आणि नंतर रांगोळी वगैरे काढून अंघोळ झाली की लगेच स्वयंपाक झाला की स्मितूचा टिफिन वगैरे पॅक करायचं, त्याची तयारी वगैरे करून द्यायची आणि त्याच्यानंतर त्याला रवाना करायचं स्कूलसाठी. तो स्कूलमध्ये बरोबर 8:30 पावणे 9च्या दरम्यान जातो. कारण आता ना थोडासा अर्धा तास त्याचा स्कूलचा टायमिंग आहे तो थोडासा अर्धा तास डिले झाला आहे. म्हणजे पहिले 8:30ला होता, आता 9 वाजता केला आहे काही कारणास्तव. तर ना तो गेला की नंतर बरोबर आता तो टाईम ठरलेला आहे 8:30 ते 9चा जो टायमिंग असतो ना तो मी त्याच्यामध्ये स्वतःसाठी नाश्ता करेल किंवा स्वतःला मोबाईल बघेल किंवा मग रिधूला काही खाऊ पिऊ घालायचं असेल तर त्याला तेवढ्या वेळात बसल्या बसल्या तेवढं त्याचं उरकवून घेते आणि नंतर मग लागते आपल्या कामाला. हे 2 तास जे आहे 9 ते 11चा टायमिंग हा माझा एक सलग चालूच असतो. याच्यात मी कुठलाच ब्रेक घेत नाही. हां, आणि जर रिधू त्याच्यातल्या त्याच्यात रडला किंवा मग त्याला असं वाटलं की लवकर उठलेला आहे तो, त्याला झोपवून द्यायचं. मग अर्धा ते 1 तास हा माझा व्हॅरी होतो. म्हणजेच 11चं मला 12 वगैरे वाजते. असं जे आहे ते माझं रुटीन आहे आणि हे मी नेहमी शेअर करत आलेली आहे. ज्या की ताई आधी जुळलेल्या आहे आणि त्या कंटिन्यू व्हिडिओ बघतात त्यांना आता रुटीन जे आहे ते माझं लक्षात आलेलं असेल कसं आहे, काय आहे ते. आता कपडे जे आहे ते सगळ्यात आधी भिजू घालून घेतले जेणेकरून छान असे मुरणार आणि नंतर धुवायला थोडंसं सोपी जाते. मशीन आहे घरामध्ये पण पाणी कमी येते आमच्या क्वार्टरमध्ये, त्याच्यामुळे ना थोडंसं हातानेच धुतलेले व्यवस्थित वाटते. आणि जे काही डेली यूजचे कपडे असते त्याच्यामुळे हाताने धुतलं की लगेच निघून जाते. गावावरून वगैरे आलं की भरपूर अशी बॅग भरलेली असते, मग ते कपडे मी मशीनला लावते. पण सहसा पाणी कमी येते त्याच्यामुळे ना जे काही डेलीचे कपडे आहे ते हातानेच धुवायचं चांगलं म्हणते. तर इथे ना आता घेतलेलं आहे मी ओट्याची क्लिनिंग करायला. भाजी थोडीशी होती म्हणून ना एका कटोऱ्यामध्ये असं काढून घेत आहे, नाहीतर मग जास्त असली किंवा ग्रेव्हीवाली असली ना ते मी तशीच राहू देते. कारण आमचं जे जेवण आहे 12:30ला पाऊण वाजता या दरम्यान सगळे एकत्र मिळूनच होते दोन्ही टायमाचं. त्याच्यामुळे भाजी वगैरे काढण्याचा प्रश्न येत नाही. पण मोकळ्या जर भाज्या असल्या तर मी नेहमी काढून ठेवते. आणि ना सकाळी सकाळी भाजीपाला या हप्त्यामध्ये आणला नाही कारण अहो घरी नाही आहेत, गावाला गेलेले आहे त्याच्यामुळे. तर ना भाजीपाला जो आहे तो यावेळेस बोलवला नव्हता आणि आलू वगैरे आता महाशिवरात्री आहे त्याच्यामुळे लागणार म्हणून मग दारात आले. म्हटलं चला घेऊन घ्या तो. सोबतच मग स्मितू म्हणत होता मम्मी मला उद्या भेंडीची भाजी टिफिनला देशील, म्हणून भेंडीसुद्धा घेऊन घेतली आणि आता फ्रीजला ठेवलं. कारण दारातून आलं होतं आणि टोपलीत तसंच पडून होतं आणि तसंच ठेवून दिलं मी साईडला. तर इथे बघू शकता माझ्या मागे मागे रिधूचं हे काम जे आहे ना ते चालूच असते. आता ओटा आहे ना सगळं काही क्लीन करून घेते आणि सकाळच्या माझ्या कामामध्ये ना हे असंच असते रुटीन. रिधूला सांभाळायचं, मग त्याला घेत जायचं, त्याला सांभाळत जायचं, त्याच्यावर ओढत जायचं आणि आपले जे कामं आहे ते कंटिन्युअसली करत जायचं. आता हे जे कामं आहे हे सगळ्यांचे सारखेच असते, सगळ्यांची पद्धत ही वेगळी असते. पण यावर ना एक कमेंट आली की व्हिडिओसाठी काही पण दाखवतात किंवा सगळ्यांची कामाची जी पद्धत आहे ती वेगवेगळी असते. असंच काहीतरी त्या कमेंटमध्ये होतं. या 2 दिवसाच्या प्रिव्हियस व्लॉगमध्ये ती कमेंट आलेली आहे. पण व्हिडिओच्या नादात मी काही पण दाखवते असं काहीच झालेलं नाही आहे. माझे जे कंटेंट आहे ते जे डेली व्लॉग्स आहे, डेली रूटीन आहे, जे आमची लाईफस्टाईल आहे तेच मी शेअर करत आलेली आहे. खरंच सांगते ना एकच बाई जी आहे ना ती एका बाईला मागे ठेवण्याचं काम करते. माहिती नाही असं का बरं? काहीच इथे कोणाचंच घेणं देणं नसते. पण ना बायांना मागं ठेवत असते. शेजारी असो किंवा नात्यात असो किंवा कुठेही असो, लेडीजच लेडीजला का बरं कोपतात, का बरं त्यांना डिमोटिवेट करतात मला हे समजत नाही आहे. मी त्याच्यावर त्याला तिथेच रिप्लाय केला आहे की माझा जो हेतू आहे तो वेगळा आहे. कारण ऑबियस आहे मी यूट्यूबवर आली तर मला काहीतरी यूट्यूबमधून अचीव करायचं आहे. मी असेच व्हिडिओ कसे काय टाकणार? मला काहीतरी इन्कम सोर्स घ्यायचा आहे त्याच्यातून. माझं शिक्षण जे आहे ते बऱ्यापैकी चांगलं आहे. मी जॉब करू शकते अशातला भाग आहे. पण काही कंडिशन असतात आपल्या घरी की आपण आपलं घर सोडून जाऊ शकत नाही, लेकरांना एकटं टाकून जाऊ शकत नाही किंवा कोणाच्या हस्ते आपण लेकरांना देऊन जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काही कारणास्तव वर्क फ्रॉम होम हा जो चांगला ऑप्शन आहे हा चॉईस केलेला आहे. आणि इथे येऊन का बरं आपण डिमोटिवेट करायचं दुसऱ्यांना? एक चांगली कमेंट करा किंवा त्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे, कुठे काय चुकलं किंवा बोलभाषा काय वेगळी वापरली आहे, कोणत्या शिव्या दिल्या आहे, याचं तिथे निराकरण करा तुम्ही. पण असं काही डिमोटिवेट करू नका.
जी काही कमेंट आहे ना ती एकदम साधी सिंपलच होती, अशी काही वेगळी नव्हती, मनाला घेण्यालायक नव्हती. पण याच्यावर एक्सप्लेनेशन मी याच्यासाठी देत आहे की कुणी असं चॅनलवर येऊन डिमोटिवेट करणार असं व्हिडिओ कमेंट करू नका. कारण आत्ता कुठं चॅनलला ग्रो मिळत आहे, आता कुठं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आता मी हे गोष्ट तुम्हाला शेअर करायची आहे, ती त्याच्यातला भाग वेगळा आहे. कारण माझेही काही असतात की मला जेव्हा सांगायचं तेव्हाच मी सांगणार. कारण माझं एक ठरलेलं आहे की मी जेव्हा जेव्हा मला खुशी माझी सेलिब्रेट करायची राहील ना, तेव्हा तेव्हा मी इथे सांगणारच. बाकी सगळ्या 99% ज्या बाया आहेत त्या छान आहेत, सगळ्या व्यवस्थित कमेंट करतात. पण त्या ताईनीनं खूप म्हणजे असं वेगळं वाटलं मनाला. कारण एक आपलं घरात वेगळंच वातावरण असते. नवरा घरात नसतो, ड्युटीवर असतो किंवा बाहेर कामासाठी कुठेतरी जात असतो आणि त्यातल्या त्यात आपण घरी बसून काहीतरी करण्याचा उपाय शोधतो. खूप स्ट्रगल असते ह्या गोष्टीच्या मागे. कुणी असंच हो म्हणत नाही. घरात खूप काही होतात. खूप काही गोष्टीवर डिस्कशन होते. तेव्हा कुठे इथे आपण येऊन पोहोचतो. आणि बायांचं असं असते की यायचं, कमेंट करायचं आणि चाललं जायचं. पण असं करू नका ताईंनो, एकमेकीला सपोर्ट करा. एक महिलाच आपल्या महिलेला समोर जर घेऊन गेली तर खरंच दोघी एकीबरोबर दोघींची काय 3-4 जणींची प्रगती होईल. तर व्हिडिओमध्ये थोडं जास्त वगैरे बोलण्यात वगैरे आलं असेल तर माफी असावी. पण प्लीज ताईंनो अशी कमेंट करू नका. चांगल्या चांगल्या छान छान कमेंट करा आणि माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर आवडतच असेल, नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण मी खूप सारे इथे स्टोरी शेअर केलेल्या आहे. माझं जे काही इन्कम आहे, घर खर्च मी कसा चालवते किंवा पूर्ण जे काही आहे डेली रूटीन, त्याच्यामार्फतनं खूप छान छान गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स देण्याचा प्रयत्न करत आहे. तर असं आता जाऊ द्या, तो विषय साईडला ठेवते. आणि तुम्ही इथं बघू शकता की आपल्या शेतातली ही जी आहे चणा, स्वतःचा स्वतः जातात, एवढ्या लांबून तिथपर्यंत जाते, शेती करते आणि आपलं जे काही बेनिफिट आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. हे डोळ्यासमोर आपल्या दिसत आहे आणि त्यांनी तिथून क्लिप पाठवली. खूप छान वाटलं मनाला. तर चला पुन्हा भेटू उद्याच्या छानशा व्लॉगसोबत. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.